संपूर्ण राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद. डिझेल मिळवण्यासाठी मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांच्या पंपावर लांबच लांब रांगा. इंधन साठा संपला, त्यामुळे आता अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. खरीपाच्या तोंडावर बळीराजा मात्र दुबार संकटात सापडला. इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्रात. राजधानी मुंबईपर्यंत पेट्रोल डिझेल नाही, त्यामुळे सायनमधल्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप बंद. परळ उड्डाणपुलाच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही. गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा झाली वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं. मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 प्रति लिटर. जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका. काँग्रेसकडून ट्विट करत तिसऱ्यांदा मोदींचा महंगाईमान असा उल्लेख. इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली आहे. पुरवठ्यावर ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका. पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा हा सल्ला. शासकीय कांदा खरेदीच्या दरात ₹3.45 वाढ. ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय. ₹15.80 दराने शासकीय उन्हाळी कांद्याची देखील खरेदी होणार. रोहित पवार उद्या मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करणार. कांद्याची किमान ₹25 किलोनं खरेदी करा अशी मागणी. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन. राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, लातूर, अमरावती यासोबतच आष्टीमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस. शेतीपिकं आडवी. काही भागात घरांचंही झालं नुकसान. विदर्भात पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट. चंद्रपूर या ठिकाणच्या ब्रह्मपुरीत देशातलं सर्वाधिक 47.2 अंश तापमान. अमरावतीमध्ये 2 दिवसांमध्ये उष्माघाताचे 3 बळी. विधान परिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमध्ये हालचाली. रात्री उशिरा भाजपचे नेते उपमुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट. बावनकुळे, रवींद्र चव्हाणांकडे शिंदेंसोबत चर्चा करण्याची जबाबदारी. उद्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. जळगाव विधान परिषदेवरून भाजप शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका. मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपचा स्पष्ट नकार. शिवसेना आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढवण्यावर एकमत. जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटील आणि किशोर पाटलांचे पुत्र मात्र इच्छुक. माझा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मागितलेला नाही. राजीनाम्याच्या सगळ्या वावड्या आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवडी यांच्याकडून हे स्पष्ट. टीसीएस प्रकरणामध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटी चौकशी. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एमआयएम नगरसेवक मतीन पटेलवर प्रश्नांची सरबत्ती. मतीननं घर मालकाकडून चावी निदा खानला दिली असा जबाब. करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. घोटी या ठिकाणच्या आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. यापूर्वी भोसलेवरती फसवणुकीचे 4 गुन्हे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरच्या 5व्या डॉक्टरची चौकशी. लातूर शहरातल्या औसा रस्त्यावरती आता डॉक्टरांचं या हॉस्पिटल. नीट परीक्षेनंतर नोट्स आणि इतर कागदपत्र रद्दीत विकल्याचं देखील 2 डॉक्टरांच्या चौकशीमध्ये समोर आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराचं वितरण. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र, भगतसिंह कोश्यारी, गायिका अलका याज्ञिक यांचा पद्म पुरस्कारानं सन्मान. राज्याचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून मंत्री उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाठिंबा देणार. मेघराज भोसले यांची माहिती.